शपथ, आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ. रडू नको. हॅलो, सगळं ठरल्याप्रमाणे होणार आहे. आत्ता बोलता येणार नाही मला. आता का बोलता नाही येणार? आता का बोलता येणार नाही? मी ह्यांच्या समोर आहे म्हणून बोलता येणार नाहीये का? बरं विक्रांत, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. चला बरं. अगं अगं नको पूजा, मला खरंच नाही लागलं एवढं. हा, आणि खरं तर तू प्रेग्नेंट आहेस ना, मग आता मला तुझी सेवा करायला हवी, पण मी फक्तच त्रास देत आलोय तुला. हे बघ, मला अजून तुला त्रास द्यायचा नाहीये. आजपर्यंत मी जेवढा त्रास दिला त्यासाठी खरंच माफ कर मला. विक्रांत, विक्रांत एक सांगू, तुम्ही आज जसं चांगलं वागलात ना, प्लीज इथून पुढे असंच वागा, प्लीज. वागे ना? बस ठीक आहे. तुम्हाला भूक लागली असेल ना, मी काहीतरी खायला आणते, तुम्ही आराम करा. हं? ऐक ना, ऐक पूजा, मला खरं खरं सांग, म्हणजे हे जे काही झालंय त्याबद्दल तू कोणाशी काही बोलली आहेस का? पूजा, मी काय विचारतोय, तू कोणाला काही सांगितलंयस का या सगळ्याबद्दल? पूजा, मी काय विचारतोय, तू सांगितलंयस ना? लीला, लीलाला सांगितलंय. काय? तू 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 हे सगळं लीलाला सांगितलंयस? नक्की काय काय सांगितलंयस? काही नाही, तुमचं बाहेरचं आणि रेवती. पण लीलाने मला वचन दिलंय, ती ह्याबद्दल कोणालाच काही सांगणार नाहीये. विक्रांत, अगं पण तिने तिचं वचन नाही पाळलं तर काय? तुला माहितीये ना ती लीला कशी आहे ते. नाही, तिला जर कळलं की माझ्यामुळे तिचं आणि एजेचं लग्न झालंय तर ती गप्प बसेल का? पण मी हे तिला सांगितलंच नाहीये. म्हणजे मी तिला फक्त रेवती बद्दलच सांगितलंय, बाकी काहीच नाही बोलले. ऐक ना पूजा, काय हो? म्हणजे फक्त माझ्या समाधानासाठी एकदा तू लीलाला कॉल करून विचारशील तिने कोणाला काही सांगितलंय का प्लीज? हो, पण लीलाला का कॉल करायचा? नाही, मला सगळं कळतंय, पण काय हे सगळं आपल्या घरात घडलंय ना, मग आपल्या घरातल्या गोष्टी उगाच बाहेर जायला नको. पण ती नाही सांगणार आहे कोणाला. ऐक ना माझं, मी सांगतोय ना हो, तुला हो, माझ्यासाठी प्लीज. हो, शांत व्हा. करते. नाही लागत आहे कॉल. परत ट्राय कर ना. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. आउट ऑफ रेंज आहे. बरं ऐका, तुम्ही आपण ते बघू, तुम्ही आराम करा, मी आलेच. बघितलं, लसणाची चटणी. बरं झालं ना मी आणली ते. तुम्हाला सारखं वाटतं की मला काही जमत नाही, काही कळत नाही, पण आता माझी चटणीच कामी येणार आहे. ठीक आहे, ओके. Not bad.
पोट तर भरलंय, आता पुढे जवळपास काहीच दिसत नाहीये. फोनला रेंज पण नाहीये. जे काय होईल ते सकाळी होईल. तोपर्यंत